नमस्कार, मी तेजल राजेश किल्लारे. लोकज्योती मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. कल्पना शिवरायांनी मांडली आणि तुम्हा आम्हाला लढण्याचं बळ दिलं त्या छत्रपती शिवरायांना या ठिकाणी मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व आणि साहेबांना 2010 चा मठा सन्मान मिळालेला आहे. 2013 चा कला दर्पण पुरस्कार मिळालेला आहे. शिवाय महाराष्ट्र राज्याचे अनेक रौप्य पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. अधिक वेळ न घेता जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये किरण माने साहेब यांना मी आमंत्रित करतो. सगळ्यांना सप्रेम जय भीम. खूप वेळ झालाय, मलाच ऑकवर्ड होते की तुम्ही इतकी वेळ वाट बघत बसलाय. ऊन खूप आहे, भूक लागली असेल सगळ्यांना, त्यामुळे मी तुमचा खूप वेळ नाही घेणार. मी थोडक्यात महत्वाचं बोलणार. विचार मंचावरील सगळे मान्यवर, आमचे नागेशजी, धनंजयजी, संभादादा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचा उल्लेख करावा वाटतो मला की जे आजच्या जनरेशनचे आहेत, शीतल असेल, आमचा हृदय मानव असेल, आकाश असेल, साताऱ्यावरून आलेला प्रीतम, की तरुण मुलं जेव्हा संविधानासाठी काम करतात तेव्हा जरा बळ येतं की आणि आणखीन पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं मिळणार आहे. म्हणजे मी इथंच बघितलं, ए फॉर आंबेडकर, बी फॉर बुद्ध, सी फॉर चोखा मेळा. हेच शिकवण पुढच्या पिढीला गेली पाहिजे. आमचा अर्धाधिक आम्ही निसटलोय. तुम्ही खूप भयानक परिस्थितीत अडकायला निघालात, त्यावेळी तुम्हाला बळ मिळणं फार महत्वाचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचे जनक तथागत गौतम बुद्ध, राज्यकारभार करताना त्या मूल्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे करणारे खरे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, गुलामगिरीत पिचत पडलेल्या बहुजनांना ती मूल्य पोचावीत, रुजावीत म्हणून स्वतःच्या प्राणांचीही पर्वा न करणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज, आधुनिक काळात त्या मूल्यांची शस्त्र हातात घेऊन सामाजिक शैक्षणिक क्रांती करणारे क्रांती सूर्य महात्मा फुले, आपल्या संस्थानामध्ये याच मूल्यांच्या आधारानं क्रांतिकारक पावलं टाकणारे आणि स्वतःपासून बदलाची सुरुवात करणारे राजर्षी शाहू महाराज, आणि शेवटी ही मूल्य संविधानात आणून जातीभेद, धर्मभेद, वर्चस्ववाद, गुलामगिरी याच्यावर शेवटचा घाव घालणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सगळ्या महामानवांचं मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. काय आजचा भोवताल खूप विषारी आहे. माणसामध्ये भिंती उभ्या केल्या जायला लागल्यात, जातीवरून, धर्मावरून. आपल्यालाही सतत आता उल्लेख करावे लागतात जातीचे, धर्माचे, आणि त्यात आपण आपल्याच समस्यांनी ग्रासलोय. म्हणजे मनुवाद्यांचा एकीकडे थैथयाट चाललाय. अशा परिस्थितीत आपण सगळे मध्यमवर्गीय, आपण त्याच्यावर किती बोलणार, आपल्या प्रश्नांकडे किती लक्ष देणार. आपण काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो नाही. आपल्याला म्हणजे हा शर्ट घेण्यापासून हे शूज घेण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करायला लागला आपल्या सगळ्यांना. मलाच नाही, आपल्या सगळ्यांना. माझे आजोबा मिलमध्ये हमाल होते, तिथून इथपर्यंत पोहोचलो आम्ही. आपण सगळेच असं करत करत पोहोचलोय. रोजच्या जगण्याची भ्रांत आहे आपल्याला. आपली बेसिक गरजा आहेत ज्या संविधानानं दिलेल्या आहेत, मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, 250 वर्ष झाली तरी अजून त्यातच आपण तडफडतोय. तेच मिळत नाही आपल्याला.
म्हणजे आपल्याला काय करायचं, आपल्याला रोजचं जगणं सुसह्य करायचंय, तेच होत नाही म्हणून आपली चिडचिड होती, आपण अस्वस्थ आहे सगळे. मग ही चिडचिड घरात निघतीये, मग बाहेर निघते, ऑफिसमध्ये निघते, ट्रेनमध्ये निघते, बसमध्ये निघते, मित्रांबरोबर निघते, सोशल मीडियावर निघते. त्याचं मूळ कुठं आहे आपण शोधलं पाहिजे. त्याचं मूळ शोधलं तर मग आपल्याला कळेल की आपल्याला समाजभान का असलं पाहिजे. मुन्नाबाई MBBS पिक्चर आहे बघा, त्यात एक पहिलाच सीन आहे. मुन्नाबाईचे वडील येतात त्याला भेटायला, स्टेशनवर उतरतात आणि एक पाकिटमार त्यांचं पाकिट मारतो. तो पाकिटमार मारताना ते त्याला रंग्यात पकडतात. लगेच गोळका येतो, जमाव येतो, त्या मारायला लागतात सगळे. तेवढ्यात मुन्नाबाईचे वडील त्याला सोडवतात त्यातनं. ते सगळा गोळका म्हणत असतो, त्याला आमच्या ताब्यात द्या, त्याला हिसका दाखवतो आम्ही. सगळे असे रागाने लाल बुंद झालेले असतात, मुठी वळलेले असतात, थरथरत असतात सगळे. त्यावेळी मुन्नाबाईचे वडील त्या पाकिट मारायला म्हणतात, बोल कर दू इनके हवाले, ये कौन है जानता है तू, ये हमारे देश की जनता है, जनता. इनके चेहरे देखे कितने गुस्से में है. कोई बीबी से लड़कर आया है, किसी का बेटा उसकी बात नहीं सुनता, किसी को अपने पड़ोसी की तरक्की से जलन है, कोई मकान मालिक के ताने सुनकर आया है, सरकार की भ्रष्टाचार से लेकर क्रिकेट टीम की हार तक सब बात पे ये परेशान है. और ये हम ये सारा गुस्सा तेरे ऊपर निकालेंगे, कर दो इनके हवाले, सर फोड़ देंगे तुम्हारा. आपल्या सगळ्यांचं, सगळ्या भारतीय नागरिकांचं, सर्वसामान्यांचं परफेक्ट वर्णन या डायलॉग मध्ये केलेलं आहे. पण या डायलॉग मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट कुठला आहे? सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, इतना हो जाने के बाद भी ये सब चुप है, किसी के मुंह से आवाज भी नहीं निकलती, असंही ते म्हणतात. ठीक आहे ना, म्हणजे आपल्या भोवती आपण आपल्या समस्यांनी ग्रासलोय, सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे त्रासलोय, पण या सगळ्या अस्वस्थतेचं, चिडचिडीचं मूळ आहे आपण सगळे मूग गिळून गप्प आहोत. आपण याच्यावर काहीही बोलत नाही. आपण आपला राग वेगळ्या गोष्टींवर काढतोय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार या मूलभूत गरजांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष करणं, स्वातंत्र्य, समता, बंधुतेची पायमल्ली करणं हे जितकं संविधानासाठी घातक आहे, तितकंच आपण त्यावर काहीही न बोलणं हेही संविधान विरोधी आहे. या न्यायानं आपणही जर गप्प बसत असू तर आपणही संविधान विरोधी ठरतो. याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. आपण याच्यावर बोललं पाहिजे. म्हणजे आपला देश, आपला समाज इतका क्रायसिस मध्ये असताना आपण बोलत नसू तर काय होणार आहे संविधानाचं? नुसतं एक दिवस इथं जमवून किंवा आपण घोषणा देऊन काही होणार नाही. आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे बदलाला. दुसरं कोणी येणार नाही. कारण काय ना, आता मी खूप थोडक्यात बोलणार आहे, नाहीतर मला खूप विस्तारानं बोलायचं होतं. पण आपण माणूस आहे. माणूस असणं म्हणजे काय हो? आपल्याकडे मेंदू आहे. आता मेंदू काय तुम्ही म्हणाल सगळ्या प्राण्यांकडे असतो? नाही. माणसाकडे विचार करण्याची क्षमता आहे, विवेक बुद्धी ही फक्त माणसाकडेच आहे. आणि प्रश्न विचारण्याची क्षमता ही माणसाकडे आहे. हे एक वेगळेपण इतर सगळ्या प्राण्यांपासून आपल्याला वेगळं बनवतं. निसर्गातला सगळ्यात स्पेशल प्राणी कुठला तर माणूस. आपले जे सगळे महामानव आहेत, हे सगळे महामानव हे आपल्यासारखेच आहेत का? आपल्यासारख्याच सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. आपल्यासारख्याच त्यांना आर्थिक विवंचना होता. आपल्यासारखे 2 हात 2 पाय, 1 नाक, कान, डोळे सगळं आपल्यासारखं होतं. मेंदू आपल्या एवढाच आहे त्यांचा. तरीही ते महामानव का झाले? तर त्यांनी या विवेक बुद्धीचा आणि प्रश्न विचारण्याच्या क्षमतेचा, जिज्ञासेचा, चिकित्सेचा 100% वापर केला. म्हणून ते महामानव झाले. संविधान आपल्या ज्या महामानवाने लिहिलंय तो साधा सुद्धा माणूस नव्हता. तो
आपला भीमराया वाघ होता, वाघ. अहो, एक नाही, दोन नाही, 22 ज्ञानशाखांच्या पदव्या घेतल्या होत्या त्यांनी. एक पदवी मिळवताना आपल्याला फेस येतो. पाठांतर करा, रट्टा मारा, काय काय जे अवघड आहे ते ऑप्शनला टाका, त्यात परत कॉप्या करा, त्या चिठ्ठ्या लपवून ठेवा, त्यात न कुठंतरी रडत खडत 1 डिग्री मिळते आपल्याला. त्या माणसानं फक्त बुद्धिमत्तेवर 22 डिग्र्या घेतल्या होत्या. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, मानववंशशास्त्र, सगळे कायदे, जगातली सगळी संविधानं, सगळ्या भाषा, भाषाशास्त्र, अनेक ज्ञानशाखांचा अभ्यास होता. सगळं जगातलं सगळं ज्ञान कोळून प्यायला होता तो माणूस. अशा अत्यंत विवेकनिष्ठ, रॅशनल, बुद्धिप्रामाण्यवादी माणसानं आपलं संविधान लिहिलंय. पृथ्वीवरच्या कुठल्या देशाला हे भाग्य लाभलं नसेल. कुठल्या देशाला संविधान लिहायला इतका बुद्धिमान माणूस सापडला नसेल. हे आपलं भाग्य. आता आपल्याला काय करायचं, या संविधानाचं रक्षण करायचंय. मी परवा पण भाषणात म्हणालो की संविधान तेव्हाच आपलं रक्षण करेल जेव्हा आपण संविधानाचं रक्षण करू. आपल्याला काय करायचं, आणि आपल्याला लय मोठं काय करायचं नाही. त्या महामानवाने खूप काय काम करून ठेवलंय. आपल्याला काय करायचंय माहिती का, आपण व्हॉट्सअपचा जेवढा वापर करतो का नाही, तेवढाच मेंदूचा वापर करायचा. हे थोडं विस्कटून सांगतो, हातातल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप नावाचं ॲप असतं का नाही आपल्या, त्याचा आपण जेवढा वापर करतो तेवढा या धडावर हे मस्तक आहे, त्या मस्तकात मेंदू नावाचं ॲप आहे, त्याचा वापर करायचा आपण. बस आपल्या सगळ्यांचं भलं होईल. संविधानाच्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही. कारण हेच बधीर करून त्यांनी सत्ता मिळवली आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून मेंदू बधीर केलाय आपला. ज्यांना लोकांना गुलाम बनवायचं असतं ते लोकांच्या मेंदूवर कब्जा करतात पहिल्यांदा. अशा पद्धतीनं हजारो वर्ष बहुजनांना गुलाम करण्याचं षडयंत्र रचण्यात आलंय. बरं, त्यावेळी सगळे अशिक्षित अडाणी होते त्या काळात. आता आपण शिकलेलो आहे. आता काय प्रॉब्लेम आहे की आपण विवेक बुद्धीने विचार करत नाही, शिकलेले असून सुद्धा. तो मोठा प्रॉब्लेम झालाय. त्यामुळे काय होतं, व्हॉट्सअपवर कुठली माहिती आली किंवा न्यूज चॅनलवर कुठली माहिती आली, आंधळेपणानं आपण विश्वास ठेवतो, ती मेंदूत भरून घेतो आणि ती फॉरवर्ड करतो. मग समोरच आपण ती माहिती मेंदूत भरून ठेवतो. त्याची चिकित्सा करत नाही, ते खरं का खोटं तपासून बघत नाही, बुद्धीनं त्याचा विचार करत नाही. हा सापळा आहे हे कोणाला कळत नाही की हा आपल्या भोवतीचा सापळा आहे. व्हॉट्सअपवरनं जे फॉरवर्ड होतं, न्यूज चॅनलवर त्यांना जे पाहिजे तेच दाखवलं जातं. हल्ली सिनेमांमधनं सुद्धा त्यांना पाहिजे त्याच जाणीवा दाखवल्या जातात. मी प्रत्येक भाषणात सांगतो की शिवाजी महाराजांवर, छत्रपती शिवाजी महाराजांवर जे सिनेमे येतात त्यातनं सुद्धा त्यांना पाहिजे तेवढ्याच जाणीवा पेरल्या जातात. मुस्लिम द्वेष फक्त पेरला जातो. 18 पगड जातीय लोकांना आपल्या सैन्यात सामावून घेणारे शिवाजी महाराज, रयतेचे राजे, शेतकऱ्यांसाठी कायदे करणारे शिवाजी महाराज कुठल्याही सिनेमात दाखवले जात नाहीत. त्यामुळे आपल्याला आता मेंदूने विचार करायचा की हा सिनेमा का काढला गेला असेल, हे व्हॉट्सअपवर हा मेसेज का आलाय, न्यूज चॅनलवर ही बातमी अशीच का दाखवली. इतके दिवस बोगद्यात सगळे कर्मचारी अडकले होते, एकही बातमी नव्हती. सुटल्यावर अचानक बातम्या काय यायला लागल्या. फक्त मेंदू वापरायचा. मग आपल्याला उत्तर कळतात की अच्छा असं आहे काय, याचा इव्हेंट करायचा आहे का तुम्हाला. इतके दिवस बाकीचे इव्हेंट चालले होते का, मेंदू वापरायचा. आणि दुसरी गोष्ट काय करायची की याच्यावर बोलत राहायचं, बोलायचं, बिंदासपणे बोलायचं, ट्रोलिंगला घाबरायचं नाही. ट्रोलर फडतूस असतात, 3-4 असतात, त्यांची 300-400 अकाउंट असतात, फेक अकाउंट असतात, ते देतात शिव्या, त्यांना देऊ द्या शिव्या. पण काही लोक वाचतात. तुम्हाला जे जाणवलंय ते मांडा तुम्ही, तुम्हाला तुमच्या बुद्धीला जे वाटतंय ना ते मांडा तुम्ही, पण मांडा की मला जरा शंका येते, ही बातमी आली ती खरी आहे का खोटी आहे, मला शंका आहे. मुद्दाम जातीभेद पसरवला जातोय का, ठरवून मराठा ओबीसी वाद निर्माण केला जातोय का, ठरवून मराठा दलित वाद निर्माण केला जातोय का, मग कुणाला तरी बोलतं केलं जातंय का आपल्या बगल बच्चांना, मग त्यातून विष पसरवलं जातंय का, याचा फक्त आपण मेंदूने विचार करायचा आणि ते प्रश्न विचारत राहायचं. एवढं जरी केलं ना आपण, म्हणजे बोललं पाहिजे. बोल केलं आजाद आहे तेरे, बोल की जमा अब तक तेरी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य खूप महत्वाचं, खूप गोड मूल्य आहे ते आपलं. आणि ते मूल्य बुद्ध विचारातून आलंय.
म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं स्वातंत्र्य समता बंधुता हे फ्रेंच राज्यक्रांतीमधून आलंय. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये पण आहे ते, बाबासाहेबांनी तेही वाचलंय, पण बाबासाहेबांनी त्याही आधी बुद्ध अभ्यासला होता आणि ही तिन्ही मूल्य बुद्धाच्या विचारात आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खूप छान गोष्ट आहे. आहत त्या कायम सांगतात. छोटीशी गोष्ट आहे की आंबट्ठ नावाचा तो एक उच्चवर्णीय पोरगा होता, 17-18 वर्षाचा पोरगा होता. तो बुद्धांची भांडायला आला. आपले बुद्ध त्यावेळी वयोवृद्ध होते, त्यांचा मान सुद्धा तो ठेवत नव्हता. अतिशय अपमानास्पद पद्धतीने त्यांच्याशी बोलत होता. तो आंबट्ट म्हणत होता की मी उच्चवर्णीय असून मी ज्यावेळी कपिल वस्तूत आलो तेव्हा तुमचे जे शाक्य कुमार आहेत, जे आमच्यापेक्षा नीच जातीनं असून मी आल्यावर कोणी उठून उभं राहिलं नाही, मला कोणी अभिवादन केलं नाही, ते एकमेकातच गप्पा विनोद करत होते, हसत खिदळत होते. मी असताना माझ्यासमोर मोठमोठ्यानं हसत होते. म्हणून त्याला राग आला होता की मी उच्चवर्णीय असून माझा मान ठेवला नाही. त्यावेळी बुद्धांनी एक सुंदर वाक्य म्हटलं होतं, अरे आंबट्टा, छोटीशी चिमणी सुद्धा आपल्या घरटात स्वच्छंदपणे चिवचिव करू शकते रे. आहत तात्या म्हणतात जगातलं सगळ्यात सुंदर वाक्य आहे, भारतीय साहित्यातलं नितांत सुंदर वाक्य आहे. एक छोटीशी चिमणी सुद्धा आपल्या घरटात स्वच्छंदपणे चिवचिव करू शकते. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे, चिमणी सुद्धा चिवचिव करते. जर चिमणीला सुद्धा स्वच्छंदपणे चिवचिवण्याचा अधिकार आहे तर आपण तर माणूस आहोत. माणूस म्हणून आपल्याला व्यक्त होण्याचा, आपल्या मनासारखं जगण्याचा, हसण्याचा, बोलण्याचा सगळा अधिकार आहे. प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक स्त्रीला स्वतःचा विकास करण्याचा, फुलू देण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. मी माझं स्वातंत्र्य अबाधित ठेवणार आणि मी दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करणार नाही, हे प्रत्येकाला लक्षात ठेवायचं. आणि माझ्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होऊ देणार नाही. आपण बोलत राहायचं. बुद्धांनी सांगितलं आपल्याला, जे घडतंय, जे खटकतंय त्याच्यावर बोलत राहा, नाहीतर परिस्थिती अवघड आहे. मग संविधानाचं रक्षण करणं फार अवघड आहे. एक मेंदूचा विचार करणं, दुसरं म्हणजे बोलणं, हे केलंच पाहिजे आपण. मी एकटा बोलतोय, संवाददाता बोलतात, आम्ही सगळे बोलतोय, तुम्ही पण तुमच्यातले लोकही बोलतायत, पण आणखीन लोकांना बोलतं करा. जे खटकतंय त्याच्यावर बोला, ट्रोलिंगला घाबरू नका. हे बघा आता 4 स्तंभ, 4था स्तंभ लोकशाहीचा होता मीडिया, तो गेला आता ताब्यातनं, तो सगळ्या खोट्या बातम्या देतोय. पण आपण 5वा स्तंभ आपल्या हातात आहे, सोशल मीडिया. तो आपण 5वा स्तंभ बनवूया आणि त्या माध्यमातून आपण पुढे जाऊया. सोशल मीडिया खूप प्रभावी माध्यम आहे, विसरू नका. सोशल मीडियाचे तोटे असतात भरपूर, फायदे खूप आहेत. मी तुमच्यापर्यंत कसा पोहोचलो? सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचलो. तुम्ही तुमचं म्हणण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा. सोशल मीडिया हा 5वा स्तंभ बनवा आणि बोलत राहा जे घडतंय त्याच्यावर, आत्ताच्या परिस्थितीवर. मग आपलं जगणं सुखकर होईल. पाचशी एक छान कविता आहे, ती मी शेवटी आता ऐकवतो जातो आता, की सबसे खतरनाक होता है मुर्दा शांती से भर जाना. मुर्द्यासारखं जगणं आपण म्हणतो ना, ते सगळ्यात वाईट असतं. की सगळं बाहेर काहीतरी घडतंय, मला खूपच नाही, मला जर टोचतच नाही. सबसे खतरनाक होता है मुर्दा शांती से भर जाना, तड़प का न होना. अस्वस्थ होत नसाल तुम्ही तर खतरनाक आहे ते. तड़प का न होना, सब कुछ सहन कर जाना. सगळं सहन करायचं. सबसे खतरनाक होता है मुर्दा शांती से भर जाना, तड़प का न होना, सब कुछ सहन कर जाना. घर से निकलना काम पर और काम से लौटकर घर आना. सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना. आपली स्वप्न मारली जाणं हे फार वाईट आहे. म्हणून आपण शांत राहायचं, आपण जिवंत याचा पुरावा रोज दाखवून द्यायचा. सोशल मीडियाला 5वा स्तंभ बनवूया, आपण बोलत राहूया, व्यक्त होत राहूया. कारण आपणच संविधानाचं रक्षण करायचंय, तर संविधान आपलं रक्षण करेल. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया. आपल्या महामानवांनी हा समाज आपल्यासाठी खूप मोठी स्वप्न बघितली. त्या सगळ्या महामानवांनी यांनी यांचं अख्खं आयुष्य संघर्षात घालवलं. का तर आपण सुखात राहावं, आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता मिळावी आपल्यासाठी. म्हणजे कितीतरी पिढ्या पुढचा विचार त्यांनी केला होता. ती सगळी स्वप्न आपण नाही साकार करू शकलो, थोडी तरी आपण साकार करूया. कारण आपल्याला आता पुढच्या पिढ्यांच्या हातात, ही जी लहान बाळ इथं बसलीत त्यांच्या हातात आपल्याला सुरक्षित देश द्यायचा आहे. हे संविधान अतिशय सुरक्षितरित्या त्यांच्या हातात आपल्याला द्यायचं आहे, त्यांना पुढे न्यायचं आहे. त्यासाठी आपण सगळे मिळून आता प्रयत्न करूया. आणि मी थांबतो आता. मी माझी खूप वाट बघितली, तुम्ही त्याबद्दल माफी मागतो. मी तुमच्यातलाच एक आहे. मी कोणी मोठा कलाकार वगैरे असलो तरी, मी कलाकार आहे मोठा, पण मी तुमच्यातलाच एक आहे. कधीही मला हाक मारा या कामासाठी, मी कधीही तयार आहे. मला कुणी असा वेगळा मोठा असा समजू नका, मला तुमच्यातलाच एक, तुमचाच भाऊ समजा. आणि आपण सगळे मिळून लढतोय. मी तुमच्या बरोबर आहे. आपण हातात हात घेऊया कायम. जय शिवराय, जय भीम. धन्यवाद.
लोकज्योती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा, लाईक करा व अशीच नवनवीन माहिती मिळवा. नमस्कार.